नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या छोट्याशा यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमची आमची सगळ्यांची आवडती सावल्याची जणू सावली ही मालिका, या मालिकेमध्ये लेटेस्ट असे एपिसोड आपल्या पुढे आता एक से बढ़कर एक येत आहेत आणि त्याचाच रिव्ह्यू मी आज तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की सावलीला जे आहे ते राजकुमार दादाचं सत्य तिच्या समोर आलेलं आहे. तिने पाहिलेलं आहे की राजदादा कोणत्यातरी एका मुलीशी बोलत होता आणि त्यांच्या हावभावावरून तिला त्यांच्यावरती डाऊट येत असतो की हे मैत्री नसून हे प्रेम प्रकरण आहे म्हणून. आणि त्यानंतर ती घरी गेल्यानंतर जे काही आहे ते अमृता वहिनीला सांगण्यासाठी जात असते. पण अमृता वहिनींचा चेहरा बघितला आणि आत्ताच त्यांना एवढ्या दुःखातून त्या बाहेर आलेल्या असताना आता आपण ही गोष्ट त्यांना कशी सांगायची या विचारात ती असते आणि तिचा काही धीर होत नाही त्यांना काही सांगण्याचा. तर आपण बघतो की त्यानंतर घरामध्ये अगदी छान असं वातावरण चालू असतं आणि त्यामध्ये सावलीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. ती रात्री जेव्हा इकडे मात्र ती रात्री झोपताना तिच्या डोळ्यासमोर मात्र अमृता वहिनी आणि ती बाई, राजकुमार हे सगळे येत असतात आणि तिला दचकून जाग येते. सारंग सावलीला विचारतो, "काय झालं सावली? तुला झोप येत नाही आहे का? कसली भीती वाटत आहे का तुला? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?" तेव्हा सावली म्हणते, "हो, माझी तब्येत ठीक आहे. पण मला ना अमृता वहिनींची खूप काळजी वाटून लागली आहे." तेव्हा सारंग म्हणतो, "काय झालं तुला एवढी अमृता वहिनींची काळजी वाटायला?" तेव्हा मात्र सावली सांगता सांगता अगदी थांबते मध्येच आणि म्हणते, "काही नाही, असंच मला अमृता वहिनींची काळजी असंच वाटत आहे म्हणून." सारंग म्हणतो, "तू खूप जास्त विचार करते ना, त्यामुळे तुला अमृता वहिनींची काळजी वाटत आहे." सावली म्हणते, "नाही नाही, मला राजकुमार दादांची काळजी बिलकुल नाही वाटत." तर सारंग म्हणतो, "अगं सावली, काय बोलत आहेस तू? मी तुला बोलले तू जास्त विचार करते म्हणून तुला काळजी वाटत आहे, तर राजकुमार दादाचं नाव मध्येच कुठून काढतेस तू?" आणि त्यानंतर सावली म्हणते, "होय का? मला राजकुमार दादा ऐकायला आलं म्हणून." आणि त्यानंतर सारंग म्हणतो, जाऊ देत, आता झोप तू, तुला आरामाची गरज आहे." आणि सावली झोपी जाते. सकाळी उठल्यानंतर सुद्धा सावलीचं मन हे विचलित झालेलं असतं. तिला यातून काही सुचत नसतं दुसरं. आणि त्यानंतर आपण पाहतो की असाच एक वेळ बघून सावली अमृता वहिनींच्या खोलीमध्ये जात असते आणि अमृता वहिनींना सर्व काही हकीकत सांगत असते की "अमृता वहिनी, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. अमृता वहिनी, मी तुम्हाला कोणत्या भाषेत बोलू, पण हे सगळं खरं आहे." अमृता वहिनी म्हणतात, "हां, बोल ना गं, काय बोलायचं आहे सावली तुला?" सावली सांगते, "अहो अमृता वहिनी, मी आज मार्केटमध्ये गेले होते, तेव्हा मी राजकुमार दादांना एका दुसऱ्याच बाईसोबत पाहिलं होतं. त्यांचे जे काही हावभाव होते यावरून मला तर हे त्यांचं कुठेतरी बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे असं वाटत आहे." आणि नेमकेच हे शब्द दाराच्या मागे उभे राहून ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्याला तोच चान्स पाहिजे होता या घरामध्ये सावलीला घराच्या बाहेर काढण्याचा, तिला तिलोत्तमाकडून ओरडा बसवण्याचा. कारण आता आपण पाहतो की आत्ताच्या ज्या दिवसामध्ये तिलोत्तमाच्या मनामध्ये सावली ही घर करत निघालेली होती. सावलीबद्दल तिलोत्तमाच्या मनामध्ये प्रेम वाढत निघालेलं होतं. हे ऐश्वर्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे हा चान्स ऐश्वर्या कसा घालवणार ना. त्यामुळे लगेच ती आतमध्ये जाते, सावलीचा हात पकडते आणि सावलीला ओढत ती हॉलमध्ये तिलोत्तमाच्या समोर नेऊन उभी करते आणि तिलोत्तमाला म्हणते, "मॉम, ऐकलत का तुम्ही? ही मुलगी काय बोलत आहे ते?" तिलोत्तमा विचारते, "काय झालं ऐश्वर्या? अशी काय तिला ओढत आणलेली आहेस तू?" म्हणून. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, "अहो मॉम, गोष्टच एवढी मोठी आहे, त्यामुळे मला हिला इथपर्यंत ओढत आणावं लागलं." "अहो मॉम, ही असं म्हणत आहे की राजकुमार दादांचं बाहेर कोणत्या एका मुलीशी अफेअर चालू आहे म्हणून." आणि त्यानंतर तिलोत्तमा एकदम तिला धक्काच बसतो की सावली असं काही बोलत आहे, ते पण राजकुमारबद्दल. आणि त्यानंतर ती सावलीला म्हणते, "काय झालं सावली? तुला कळते का तू काय बोलतेस ते? एवढा मोठा आरोप तू राजकुमारवरती लावत आहेस. तू काय पागल आहेस का जरा?" त्यानंतर सावली म्हणते, "सावली तिलोत्तमाला खूप भीत असते." सावली आपली खाली मान घालून उभी राहिलेली असते आणि तिलोत्तमा जी आहे ती राजकुमारकडे बघते आणि त्याला विचारते, "राजकुमार, काय ऐकत आहे मी? काय बोलते ही मुलगी?" राजकुमार म्हणतो, "नाही मॉम, ही मुलगी काहीही बोलते, माझ्यावरती खोटे आरोप लावते. मी असं करणं कधी शक्य नाही. तुम्हाला वाटते का मी असं काही करेन म्हणून? आणि मी कशाला बाहेरच्या मुलीबरोबर अफेअर वगैरे करू? माझ्याकडे एवढा टाईम पण नसतो. माझ्या डोक्यावरती किती ऑफिसच्या जबाबदाऱ्या आहेत." आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, "हो, मला माहिती आहे की तू असं काही करणार नाही.
कारण माझे संस्कार एवढे खालच्या पातळीचे नाहीत की माझं मूल्य उठसूट असं काही करतील म्हणून. आणि हे बघ सावली, तुझ्याकडे काही पुरावा आहे का म्हणून. मग तू कसं काय म्हणते की सारंगचं बाहेर कोणत्या मुलीवरती अफेअर चालू आहे म्हणून. तुला काय झालं अचानक, कशावरून तू बोलत आहेस. तेव्हा सावली सांगते की मी आज मार्केटला गेले होते, तेव्हा तिथे मला एक महिला भेटली आणि ती महिला राजकुमार दादांच्या गाडीमध्ये बसून गेली. मी त्या गाडीचा पाठलाग केला आणि बघितलं त्या गाडीतून एक महिला आणि एक राजकुमार दादा उतरले होते. तेव्हा राजकुमारला थोडंसं डोक्यामध्ये त्याच्या चक्र चालू होतं आणि तो आठवायला सुरुवात करतो की आता मी कोणता प्लॅन ह्याच्यावरती सांगू ते. आणि राजकुमार तिला सांगतो, "अरे ती गाडी का? ती गाडी तर माझ्या एका मित्राने माझ्याकडे मागितली होती. त्याला त्याच्या मैत्रिणीसोबत कुठेतरी फिरायला जायचं होतं म्हणून. म्हणून मी त्याला त्याची चावी मी दिली होती थोड्या वेळासाठी." त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, "बघ, कळलं ना तुला आता की राजकुमार असं कधीही वागू शकत नाही. तू त्याचा चेहरा पाहिला होतास का?" तेव्हा सावली म्हणते, "नाही, जेव्हा ती महिला गाडीमध्ये बसली तेव्हा तो माणूस गाडीमध्येच होता आणि नंतर मी जेव्हा त्या दोघांना बघितलं तेव्हा त्या माणसाची पाठ मी बघितली होती, तर त्याने राजकुमार दादांसारखा सूट घातला होता." तर राजकुमार म्हणतो, "तू काही वेडी आहेस का? सूट अख्ख्या जगामध्ये कोणीसुद्धा घालतात. त्याच्यावरून असं नाही की तो व्यक्ती म्हणजे मी होतो म्हणून. तू जरा विचार करून बोलायला हवं. सारंग, काय चालू आहे? तुझी बायको ही काय बोलत आहे?" आणि त्यानंतर सारंग म्हणतो, "सावली, तू नक्की पाहिलं नाहीस तर तू कसं काय कोणाबद्दल काही बोलू शकतेस म्हणून." त्यानंतर सावली म्हणते, "नाही, मला तसं वाटलं म्हणून." पण आता सारंगलासुद्धा काही बोलता येणार नव्हतं, कारण की सावलीकडे कोणता पुरावा नव्हता म्हणून. कारण सावलीने त्याचा चेहरा हा बघितलेला नाही आहे. त्यानंतर तिलोत्तमा ही काही बोलायच्या आधी ऐश्वर्याचं पुराण आता चालू होत असतं. ऐश्वर्या म्हणते, "मॉम ही हमेशा दुसऱ्यांच्यामध्ये लावालावी करत असते. आजही अमृताचे कान भरताना मी तिला बघितलेलं आहे. अमृता आणि राजकुमार यांचं नातं काही व्यवस्थित नाही आहे, ठीक नाही आहे, हे सावलीला माहीत आहे. त्यामुळे तिनं त्या दोघांच्या नात्यामध्ये अजून तेल ओतण्याचा प्रयत्न तो करत आहे, जेणेकरून तिला आता अमृता आणि राजकुमार यांच्यामध्ये फूट पाडून या घरामध्ये तिला सत्ता स्थापन करायची आहे." त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, "हे बघ सावली, तुझ्या जर डोक्यात असं काही प्लॅन असेल तर तो तुझा चुकीचा प्लॅन आहे. कारण की मी जिवंत असेपर्यंत मी घरामध्ये कोणाच्याही वादावाद होऊ देणार नाही आणि माझ्या कोणत्याही मुलाला मी वाईट मार्गावरती जाऊ देणार नाही. कारण माझे तसे संस्कारच नाही आहेत. हे माझं घर आहे आणि मी म्हणेल तसंच या घरामध्ये होत राहणार आहे. आणि हे बघ, तू इथून पुढे असं कोणालाही काही तुझ्याकडे पुरावा नसताना तू कोणालाही काहीही सांगायचं नाही आहेस. जेव्हा तुझ्याकडे पुरावे असतील तेव्हाच तू कुठल्याही गोष्टीचा ठामपणे तू सांगायचंच आहेस म्हणून." आणि त्यानंतर तिलोत्तमा सावलीला खरी-खोटी सुनवत असते. ऐश्वर्याला मात्र तिचं ऐकून खूप बरं वाटत असतं की बरं झालं, खूप दिवसातून आता सावलीला असा ओरडा बसलेला आहे म्हणून. आणि त्यानंतर सावली म्हणते, सावलीला तिलोत्तमा सांगते, "तिलोत्तमा, तू राजकुमारची माफी माग. तू एवढे घाणेरडे आरोप त्याच्यावरती लावत आहेस म्हणून." राजकुमार म्हणतो, "मॉमशी मला एवढी किळस वाटते की ही मुलगी माझ्यावरती एवढे घाणेरडे आरोप लावत आहे म्हणून." ओव्हर ॲक्टिंग करायला लागतो आता राजकुमार आणि सगळ्यांना पटवून देत असतो की मी कसा खरा आहे आणि मी असं काहीच वागलेलो नाही आहे म्हणून. आणि त्यानंतर तिलोत्तमा राजकुमारला शांत करते. "शांत हो राजकुमार, असू दे, तिच्याकडून चुकी झाली, ती माफी मागते ना तुझी." त्यानंतर मात्र सावली राजकुमारची हात जोडून माफी मागते की "मला माफ करा, मी तुम्हाला पाहिलं नाही आणि मी असे तुमच्यावरती आरोप लावले म्हणून." आणि त्यानंतर तिलोत्तमा जी आहे ती अमृताला समजावून सांगत असते, "अमृता, हे बघ, तू असं कोणाच्याही बोलण्यावरती लगेच येऊ नकोस आणि लगेच हे असं रडायला वगैरे चालू करू नकोस. तू हिम्मतवान मुलगी आहेस आणि मी आहे ना, मी माझ्या सुनांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. जरी माझा मुलगा असा काही वागला ना तरी मी त्याला या घराच्या बाहेर काढेन, पण मी तुमची साथ कधी सोडणार नाही. मी तुमच्यावरती अन्याय कधी होऊ देणार नाही. मी या प्रॉपर्टीमधून त्याला दखल करेन, पण मी हमेशा सत्याचीच मी बाजू घेणार आहे." हे जे आहे तिलोत्तमा अमृताला वचन देत असते. आणि त्यानंतर अमृता तिचं रडगाणं हे थांबवत असते. आणि त्यानंतर सावलीला ती सांगत असते, "सावली, इथून पुढे अशा गोष्टी या घरामध्ये झाल्या नाहीत पाहिजेत." आणि त्यानंतर सावली अमृता वहिनीच्या जवळ जाते आणि अमृता वहिनींनासुद्धा सॉरी म्हणते की "अमृता वहिनी, माझं चुकलं. मी असं माहिती कन्फर्म केल्याशिवाय मी तुम्हाला सांगायला नव्हतं पाहिजे होतं." नंतर अमृता वहिनी म्हणते, "असू दे गं सावली, तू माझी हमेशा काळजी करत आलेली आहेस आणि आजसुद्धा तुला माझी काळजी होती, म्हणूनच काळजीपोटी तू हे मला सांगायला आली होतीस."
आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की आता घरातले सगळे जे आहे ते आपापल्या खोलीमध्ये गेलेले असतात. इकडे राजकुमार मात्र खूप विचार करत बसलेला असतो की आता आपल्याला प्रत्येक पाऊल जो आहे तो व्यवस्थित उचलला पाहिजे, कारण ही पोरगी आता माझ्यावरती कदाचित वॉच ठेवून बसते की काय, असं त्याला वाटत असतं. पण तेवढ्यातच त्या मुलीचा फोन येत असतो आणि ती त्याला भेटायला बोलवत असते. तर राजकुमार तिला म्हणतो की आत्ता कसं शक्य आहे, आत्ताच घरामध्ये एवढा मोठा राडा आपला झालेला आहे आणि आता मी जर बाहेर गेलो तर कसं काय होईल. आणि ती मुलगी काही ऐकायला तयार नसते. मग राजकुमार तरीसुद्धा घरातल्यांच्या नजरा चुकवतो आणि बाहेर गेलेला असतो. आणि त्यानंतर रात्री मात्र सावलीला तरीसुद्धा मनामध्ये थोडाफार डाऊट राहत असतो. पण तिला वाटत असते की हो, हे तर खरं आहे की आपण त्याचा चेहरा बघितलेला नाही आहे, मग कदाचित ते जे आहे ते राजकुमार दादा कदाचित नसतीलसुद्धा, असं तिच्या मनामध्ये थोडं थोडं तिला वाटायला लागलेलं असतं. आणि तोपर्यंत अचानक रात्री लेट नाईटला राजकुमार हा घरामध्ये आलेला असतो. आणि तेव्हा सावली जी आहे तिला झोप येत नसते, म्हणून ती जागीच असते. आणि त्यानंतर बघते तर राजकुमार हा दारू पिऊन आलेला असतो आणि तो डुलत डुलत आलेला असतो. तेव्हा सावली विचारते, हे काय राजकुमार दादा? तर राजकुमार म्हणतो, लांब हो, माझ्यापासून लांब उभं राहायचं आणि माझ्या ह्यामध्ये दखलंदाजी करायची नाही. मी तुला एकदा सांगतोय आणि मी तुला लास्ट सांगतोय. त्यानंतर सावली म्हणते, हे काय तुम्ही दारू पिऊन आलाय का? तर राजकुमार म्हणतो, कोण दारू पिलंय? कोण दारू पिलंय इथे? मी दारू पिलोय? मी दारू पिलोय असं वाटते का तुला? मग लगेच काय तुला मॉमला जाऊन चुगल्या सांगायच्यात का मी दारू पिऊन आलोय ते? नाही, जा ना, सांग ना, तिला सांगायचं आहे का तिला? त्यानंतर सावली असा नाकाला हात लावते, तिला वास येत असतो दारूचा. आणि त्यानंतर जो आहे तो राजकुमार तिला म्हणतो, हे बघ, माझ्या या भानगडीत तू पडू नकोस आणि माझ्यामध्ये दखलंदाजी तू करू नकोस, मी तुला लास्ट सांगत आहे. तर सावली पण आपली मान हो करते आणि बघते तर राजकुमारच्या मानेवरती लिपस्टिकचा डाग असतो कोणत्या तरी महिलेचा. आणि त्यानंतर ती हळू त्याचा डाग बघत असते. आत्ता मात्र तिला खात्री पडते की हा लिपस्टिकचा डाग इथे आलाच कसा म्हणून. आणि त्यानंतर सावली त्यांना विचारते, हो, तुमच्या मानेवरचा लिपस्टिकचा डाग मी बघितला आहे आणि त्याच्यावरूनच समजते की तुम्ही किती खरे आहात का तुम्ही किती खोटे आहात ते. त्यानंतर राजकुमार म्हणतो, हो, तुला कळलं ना आता, मग बाद झालं ना, आता तू कशाला अख्ख्या गावभर ढिंडोरा पिटवणार आहेस का माझ्या अफेअरचा? सांग ना, कोणाला सांगणार आहे या मेंदळे घरामध्ये? कोण आहे तुझं ऐकणारं? त्यांना सांग ना. माझ्या अगोदरच या घरामध्ये काही इज्जत राहिलेली नाही आहे, त्यात पण मी या घराला वारीस देऊ शकत नाही आहे. त्यामुळे तर काय, माझी किंमत 0 आहे. काय आहे? 0, असं तिला तो सांगत असतो. आणि रडत रडत तिला सांगत असतो. आणि मला पण काही हौस आली नाही असं बाहेरच्या बायकांबरोबर अफेअर करण्याची. मला पण वाटतं मला मूल व्हावं, म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे. आणि मला असं वाटत नाही की मी काही चूक केलेली आहे म्हणून. कारण जर मला अमृता ही जर मूल देणार नसेल, तर मला मूल हवं असेल, तर मी कुठेतरी बाहेरून मूल आणलं तर यात काय वावगं आहे ना? आणि त्यानंतर तो असा काही बोलत असतो. त्यानंतर सावली आता काय बोलावं, सावलीला काहीच कळत नाही. आणि राजकुमार तिला धमकवतसुद्धा असतो, हे बघ सावली, हे जर तू बाहेर कुठे काही सांगितलंस आणि घरामध्ये जर कोणाला काही कळलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. आणि तिला अशी तो धमकी देत असतो. आणि दारू पिलेला हा राजकुमार लुडत लुडत त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. आता मात्र सावलीला खूप टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं, आता ही गोष्ट सांगू की नको सांगू? आता सांगितली तर तिलोत्तमा मॅडम परत मलाच ओरडतील म्हणून. त्यामुळे ती गप्प बसते आणि स्वतःच्या रूममध्ये जाऊन झोपी जाते. त्यानंतर आपण सकाळी पाहतो की सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले असतात. आणि त्यानंतर आपण पाहतो की तिलोत्तमाला हा संकर्षणचा फोन आलेला असतो आणि ती फोनवरती बोलत असते, हां संकर्षण, तू उद्या येणार आहेस का? ठीक आहे, मग तर आम्ही सगळी तयारी करून ठेवतो, तू ये म्हणून. आणि त्यानंतर चंद्रकांतजी विचारतात, काय गं तिलोत्तमा, काय झालं, कोणाचा फोन होता? तिलोत्तमा सांगते, उद्या संकर्षण येणार आहे आणि आपल्या घरामध्ये गेम खेळायचे आहेत. बेस्ट सून या घरामधली कोण आहे तो तो निवडणार आहे. तर ऐश्वर्यासुद्धा म्हणते, मॉम म्हणजे काय असणार आहे नक्की? तेव्हा ती म्हणते, आपल्या घरातल्या सुनांमध्ये उद्या कॉम्पिटिशन होणार आहे आणि या घरातली बेस्ट सून कोण आहे तिच्याच हातामध्ये मी या घराची पुढची सत्ता तिला देणार आहे आणि तिचंच पुढे सगळं काही या घरामध्ये चालणार आहे. पण ऐश्वर्या तर म्हणत असते, या तर दोघींमध्ये मीच बेस्ट होणार, कारण की मला सगळंच नॉलेज आहे. पण ही सावली या कॉम्पिटिशनमध्ये उतरली नाही पाहिजे, त्यासाठीच ती तिथे तीर सोडत असते. आणि तिलोत्तमाला म्हणत असते, मॉम म्हणजे तुम्ही या मूर्ख मुलीलासुद्धा आमच्यासोबत कॉम्पिटिशनला उतरवणार आहात का? तेव्हा तिलोत्तमा थोडा विचार करते
आणि त्यानंतर म्हणते, नाही, सावली या कॉम्पिटिशनमध्ये खेळू शकणार नाही, कारण की मी तिला या घरची सून मानतच नाही. त्यानंतर चंद्रकांतजी म्हणतात, काय बोलतेस तिलोत्तमा हे तू? तुला माहीत आहे ना सारंगची बायको आहे ती. आपण देवाधर्माच्या साक्षीने तिचं लग्न सारंगसोबत लावून दिलेलं आहे आणि त्यानंतर तुला हे असं करावंच लागणार आहे. त्यानंतर सारंगसुद्धा म्हणतो, मॉम, हे काय चालू आहे तुझं? प्रत्येक वेळी तू बोलत असते ह्या घराची सून मान्य करणार नाही. आता किती दिवस झाले ती माझी बायको झालेली आहे, सगळी पूजा झाली, सगळं झालं. आणि त्यानंतर चंद्रकांतजी म्हणतात, पण तिलोत्तमा, तू एक गोष्ट विसरत आहेस. तुला मान्यच करावं लागेल सारंगची भाग्यरेषा ही सावली आहे म्हणून. आणि त्यानंतर तिलोत्तमाला ते काही जे काही घडलं होतं ते सगळं आठवतं आणि तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे, सावलीसुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये खेळू शकते. आणि त्यानंतर सगळे सोहम वगैरे सगळे खुश होतात. तिलोत्तमा म्हणते, उद्या कोणीही कुठे जायचं नाही. सारंग, राजकुमार आणि ऐश्वर्या, तुम्ही तुमचे जे काही मीटिंग्स आहेत ते पोस्टपोन करा. उद्या आपल्याला घरीच थांबायचं आहे, कारण की उद्या संकर्षण येणार आहे म्हणून. आणि त्यानंतर आता बघूया पुढच्या एपिसोडमध्ये नक्की काय घडणार आहे ते.